आज आपण असं प्रोटीन पावडर बनवूयात, जे काही माझ्यासारखे आळशी असतील ना, त्यांना लाडू खायला सुद्धा आवडत नाही किंवा मग कंटाळा येतो, की प्लेटमध्ये लाडू घ्या, तो खा, त्याच्यावरती दूध प्या. एवढे जर तुम्ही आळशी असाल ना, माझ्यासारखे, तर आज ही प्रोटीन पावडर लगेच घरी बनवून ठेवा. कारण सकाळी गरम दूध जर तुम्ही घेत असाल ना, तर बस त्यामध्ये एखादा चमचा ही पावडर घालावी आणि संपूर्ण गुणधर्म तुम्हाला मिळून जातील या प्रोटीन पावडरवरचे. सोबतच लाडू खायची झंझट नाही. तूप कुणाला आवडत नसेल किंवा लाडू वळत बसायला आवडत नसेल, तर उत्तम पर्याय म्हणजेच ही प्रोटीन पावडर. आणि प्रोटीन पावडर म्हटलं म्हणजे फुटाणे हे आलेच. कारण आपण सर्वजण जाणतो हरभरे याच्यामध्ये प्रोटीनचं भरपूर प्रमाण असतं आणि त्याच्यातल्या त्यात फुटाणे म्हणजेच रोस्टेड चणा. याच्यावरचे मी सालं काढून घेतले. थोडासा रंगामध्ये फरक येतो. जर नाही काढलं तर रंग आपल्या प्रोटीन पावडरचा थोडासा डार्क होईल. ते वरचे जे सालं असतात ना, ते बघा मी काढून घेतले आणि हलकेसे हे फुटाणे आपण इथे भाजून घेऊयात. फुटाणे भाजल्याने प्रोटीन पावडरची सेल्फ लाईफसुद्धा जास्त राहील. सोबतच त्याची चवही उत्तम होईल. तर आपण इथे 2 वाट्या फुटाणे घेतलेले आहेत. आता फुटाणे सहजतेने मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला घरी बनवायचे असतील तर काळे हरभरे घ्यायचे आणि ते मिठावरती भाजून घ्यायचे. वाळूवरती भाजतात किंवा मिठावरती भाजतात. घरीच फुटाणे तयार होतात. नाही तर मार्केटमध्ये तर आरामात मिळतात आणि स्वस्तात मिळतात बघा. फुटाणे आपण भाजून घेतले. आता आपण याच्यामध्ये 2 वाट्याच मखाणे घेतलेले आहेत. मखाणे सुद्धा आपण इथे ड्राय रोस्ट करून घेऊयात. मखाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात हाडे मजबूत करणे, पचन सुधारणे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असं समाविष्ट याच्यात घटक आहेत. मखाण्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्वांचा समृद्ध असा एक स्पेशल फूड किंवा एनर्जी फूड आपण याला म्हणू शकतो. ते म्हणजेच मखाणे. एकंदर आरोग्यासाठी उत्तम असं कुठलं जिन्नस ज्याच्यात सर्वच काही मिळेल ते म्हणजे मखाणे. आणि एवढे महागातही नसतात. आरोग्यासाठी एवढा खर्च तर आपण नक्कीच करू शकतो. तर मखाणे आपल्या आहारात जरूर समावेश करावे. इथे मखाणे आणि फुटाणे दोन्ही आपण भाजून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये बदाम घालतोय. तर 1 वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत. आता बदामसुद्धा आपण ड्राय रोस्टच करून घेणार आहे. घरात जर लहान मुलं असतील त्यांना जर तुम्ही प्रोटीन पावडर द्यायचा विचार करत असाल तर त्यामध्ये बदाम हे आवर्जून घाला. कारण बदामामध्ये स्मरणशक्ती सुधारणे, पचनक्रिया चांगली करणे, हृदयाचे आरोग्य सुधारणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी भरपूर असे गुणधर्म आहेत. बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई असतं, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. भिजवलेल्या बदामाचे फायदे तर अनगिनत आहे, पण आपण कंटाळा करतो, बदाम भिजवत घालत नाही. तर मग असे या प्रोटीन पावडरमध्ये बदाम जरूर घाला, म्हणजे त्याचे बेनिफिट्स आपल्याला आपसुकच मिळतील. डोळ्यांचे आरोग्यसुद्धा आजकालच्या मुलांना लहानपणापासून चष्मे आहेत. तर त्यासाठी त्यांच्या आहारात बदाम जरूर तुम्ही समावेश करावा. कोणत्याही मार्गाने का होईना, पण बदाम त्यांना खाऊ घालावेत. आता आपण 1 वाटीच घेतलेले आहेत शेंगदाणे. शेंगदाण्यांमध्ये फायबर आणि प्रथिने, त्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात. शेंगदाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे बी, गट ई आणि खनिजे, लोह, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी अनेक आवश्यक तत्व असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनसंस्था निरोगी राहते. सोबतच जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वजन नियंत्रणास राहते. कारण तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा कधी आपण उपवासाला का होईना पण शेंगदाण्याचा लाडू खातो, तेव्हा दिवसभर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं. ते यानेच. म्हणून शेंगदाणे जर तुम्ही सकाळी जर कशा ना कशा प्रमाणात थोडेफार का होईना घेतले, तर दिवसभर तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल, एनर्जेटिक वाटेल. त्यामुळेच वजन नियंत्रणास मदत होईल. आरोग्यासाठी चांगले आहेत आणि स्वस्तात मिळतात म्हणून जास्त खाऊ नये.
एका दिवसात साधारणपणे अंदाजे 35 शेंगदाणे खावे असं मानलं जातं. तर मग तसं तर काही आपण खाऊ शकत नाही, हो ना? म्हणूनच आज आपण याचा समावेश या प्रोटीन पावडरमध्ये केलेला आहे. त्यामुळे त्याचे पोषक तत्वांनी समृद्ध अशी आपली प्रोटीन पावडर तयार होईल. आणि तसंही म्हण आहेच, शेंगदाणे म्हणजे गरिबांची बादाम, हो ना? तर आपण आता इथे 1 वाटीच काजू घेतलेले आहेत. काजूचे तर अनगिनत असे फायदे आहेत, जसं हृदयाचं आरोग्य सुधारणे, हे तर प्रत्येकाचं सांगितलेलं असते. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे, वजन व्यवस्थापनास मदत करणे, म्हणजे वेट लॉस जर तुम्ही करत असाल तर हे मिथ्य आहे की ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने, हे नट्स खाल्ल्याने वजन वाढते. नाही, योग्य प्रमाणात संतुलित आहार घेऊनही आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो. आता आपण प्रत्येकी 2-2 चमचे घेतलेला आहे पंपकिन सीड्स आणि मेलन सीड्स, तसंच सनफ्लावर सीड्स 2-2 चम्मच घेतलेला आहे. पंपकिन सीड्स म्हणजेच कद्दूचे बीज. आता पोषक तत्व याच्यात भरपूर असतात, जसं प्रोटीन, फायबर, झिंक आणि मॅग्नेशियम. तुम्हाला जर झोपेची काही प्रॉब्लेम असेल, झोप शांत लागत नाही असं जर काही असेल, तर तुम्ही सीड्सचा वापर जरूर करावा. आणि मेलन सीड्स घेतलेले आपण 2 चमचे. तर मेलन सीड्स म्हणजेच खरबुजाचे बीज. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, झिंक, मॅग्नेशियम आणि आयरन जसे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. याला आपण कच्चं किंवा भाजूनही खाऊ शकतो. म्हणून आज आपण हे सीड्स या प्रोटीन पावडरमध्ये वापरलेले आहे. सूर्यफुलाच्या बियासुद्धा आपण याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. 1 वाटी वापरलेल्या आपण इथे तीळ, अर्धी वाटी वापरतोय आपण इथे जवस. आणि आता हे दोन्ही जिन्नस छान असे ड्राय रोस्ट करून घेऊयात. जवस खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा जर त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही आहारामध्ये जवस जरूर सामील करा. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, अल्फा लिमोनियन ॲसिड आणि सोबतच फायबर, अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त पचनक्रिया सुधारणे, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणे, वजन नियंत्रणात ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि स्पेशल आणि महत्त्वाचं म्हणजे त्वचेसाठी आणि केसांसाठी एक वरदानच ठरतं जवस. आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये तर आपल्याला केस गळतीचा भयंकर त्रास होतो. त्यासाठी तुम्ही 12 महिने तरी जवस खाऊच शकता, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, जसं चटणी बनवून, त्याचा पराठा बनवून. पण जर हिवाळ्यामध्ये तुम्ही असं लाडवाच्या स्वरूपात किंवा असं प्रोटीन पावडरमध्ये त्याला इन्क्लूड करून किंवा मग त्याची चटणी वगैरे करून तुम्ही आवर्जून खायलाच हवी. सुपर फूडच आहे जवस. आणि तिळाचे तर अनगिनत असे फायदे आहेत, आपल्याला माहितीच आहे. हाडे मजबूत होणे, त्वचा निरोगी राहते, तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो कमी होते. रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तिळांमध्ये प्रथिने असतात, निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्वचेसाठी फायदेशीर असतात. तिळाचे सेवन त्वचेच्या आरोग्यासाठी, गुणवत्तेसाठी फायदेशीर ठरू शकते. तसंच केस गळती रोखण्यासाठी सुद्धा तिळाचा वापर आवर्जून व्हावा. तिळाचं तेल बनवा, तिळाची चटणी बनवा, तिळाचं लोणचं बनवा किंवा मग तिळाचे लाडू बनवा. सोप्यातल्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत आणि यापुढेही करतच राहील. त्यासाठी तुम्ही सध्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आतापर्यंत आवडली असेल, उपयुक्त वाटत असेल तर प्लीज एक लाईक करा. पाहू शकता तीळ आणि जवसही छान असं भाजून झालंय. मंद गॅसवरती सर्व जिन्नस आपण भाजून घेतलेला आहे. चला आता काढून थंड करूयात. बघा आता आपण याच्यामध्ये काय काय घातलंय. थोडीशी आपण याच्यामध्ये खारीक सुद्धा भाजून घेतली, खसखस भाजून घेतलं आणि इलायच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6. सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर छान मिक्सरला फिरून घ्यावी आणि बारीक पावडर तयार करावी. आणि गोडासाठी जर याच्यामध्ये तुम्हाला गोड काही करायचं असेल तर खडीसाखर तुम्ही वापरू शकता. बारीक करताना त्यामध्ये खडीसाखर घालावी, नाहीतर मग रोज दूध घेताना त्याच्यामध्ये तुम्ही साखर घेऊ शकता. एकदा बनवून 6 महिने ही पावडर तुम्ही आरामात स्टोअर करू शकता. कुठल्या एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावी.
आहे ना सोपं आणि किती फायद्याचं आहे बघा. तरीसुद्धा तुम्ही रेसिपीला लाईक केलं नसेल, तर प्लीज रेसिपीला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.